नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन 97 या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण नरम आणि लुसलुशीत अशी साऊथ इंडियन स्टाईलने इडली बनवणार आहोत. त्यामध्ये आपण बिलकुलही मेथीचा किंवा पोह्याचा वापर न करता एकदम नरम आणि सॉफ्ट, पाहू शकता किती छान जाळी पडलेली आहे आणि एकदम छान अशी ही इडली तयार होते. जर तुम्ही अशा प्रकारे बनवली तर मी इथे एकदम परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे. चला तर मग पाहून घेऊया काय काय लागणार आहे ते. मी इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता आपण ती 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवायची आहे रात्रभरासाठी. इथं मी आता डाळ धुवून भिजत ठेवणार आहे रात्रभरासाठी. ज्या वाटीने आपण 1 वाटी उडीद डाळ घेतली त्याच वाटीने आपण 3 वाटी इथे राशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुकडा तांदूळ जुना घेतलेला आहे हा. आणि अशा प्रकारे जर तुकडा तांदूळ घेतला तर आपली इडली खूप छान होते. नवा तांदूळ घ्यायची अजिबात गरज नाही, जुनाच तांदूळ घ्यायचा आहे. त्याने आपली इडली एकदम सॉफ्ट, एकदम छान आणि पांढरी शुभ्र अशी होते. मस्त अशी जाळी पडते. आता हा तांदूळही आपण स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे आणि त्यामध्ये भरपूर पाणी टाकून आपण रात्रभरासाठी हा तांदूळही भिजत ठेवणार आहोत. डाळ आणि तांदूळ दोन्ही वेगवेगळे भिजत ठेवायचे आहे. एकत्र ते दोन्ही करायचे नाहीत, वेगवेगळेच ते ठेवायचे आहेत. आता आपण इथे डाळ पाहून घेऊया. आपली छान अशी डाळ रात्रभर मी भिजत ठेवली होती, मस्त अशी भिजलेली आहे. आता आपण ही डाळ मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. तांदूळही आपले छान असे भिजलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता तांदूळ आणि डाळ आपण वेगवेगळे मिक्सरमधून काढणार आहेत. तर आपण अगोदर उडदाची डाळ बिना पाण्याचीच काढून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. त्याचं पाणी टाकून द्यायचं नाही, उडदाच्या डाळीचं पाणी तसंच ठेवायचं आहे. आपण पूर्ण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ते आता एकदम बारीक अशी त्याची पेस्ट आपण इथे तयार करून घेणार आहोत. आता पूर्ण डाळ अशाच प्रकारे यात टाकून यामध्ये 2च चमचे पाणी टाकून पूर्ण डाळ अशा प्रकारे एकदम सॉफ्ट अशी बारीक करून घ्यायची आहे. आणि आता एका डब्यामध्येही आपण डाळीची पेस्ट जी केलेली आहे ती आता यामध्ये टाकून घ्यायची आहे. पूर्ण डाळीची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपण त्याच भांड्यामध्ये आता आपले जे भिजलेले तांदूळ आहेत तेही आपण त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. पूर्ण तांदूळ आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असे करून घ्यायचे आहेत. एकदम स्मूथ अशी याचीही पेस्ट आपण करून घेणार आहोत. पाणी टाकायचं नाही जास्त आणि लागलंच तर थोडंसं उडदाच्या डाळीचं जे पाणी उरलेलं होतं तेच आपण यामध्ये टाकायचं आहे, 2 चम्मच. अशा प्रकारे पूर्ण पेस्ट बारीक करायची आहे तांदळाची. आता आपण या उडदाच्या डाळीमध्येही तांदळाची पेस्ट जी आहे ती यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे. दोन्ही वेगवेगळं वाटल्याने छान आपली इडली होते. त्यामुळे दोन्ही एकत्र भिजायलाही टाकायचं नाही आणि वाटायचंही नाही मिक्सरमध्ये. आता पूर्ण आपण यामध्ये तांदळाचं बॅटर टाकून घेतलं आहे. आता हे उडदाची डाळीचं बॅटर आणि तांदळाचं जे बॅटर आहे ते आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. आणि आता आपण याला हाताच्या साहाय्याने 2 चम्मच मी यामध्ये उडदाच्या डाळीचं जे पाणी उरलेलं होतं तेच टाकायचं. त्याने आपलं पीठ छान होतं. आणि आता आपण एका डायरेक्शनमध्ये 14-15 सेकंद हाताच्या साहाय्याने आता हे पूर्ण बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते थोडंसं एकदम असं फुगतं आणि एकदम फ्लफी असं होतं हे बॅटर. त्यामुळे हाताने थोडंसं मिसळून घ्यायचं आहे आणि रात्रभर ठेवायचं आहे हे पण. त्यानंतर मी इथे इडलीच्या भांड्यामध्ये अर्ध लिंबू टाकलेला आहे ना, त्यावर झाकण ठेवून आता त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आता आपलं पीठही फर्मेंट झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्या अगोदर आता मी इथे इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या इडल्या खाली चिकटणार नाहीत. थोडं थोडं असं पूर्ण इडलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि आपण इडलीचं पीठ हे मिक्सरच्या भांड्यामधून काढल्यानंतर 8 ते 9 तास त्याला फर्मेंट होऊन द्यायचं आहे. 8 ते 9 तासानंतर पूर्ण पीठ आपलं फुगून वरती आलेलं आहे. अगोदर किती कमी पीठ होतं आणि आता आपलं हे पीठ एकदम डबल झालेलं आहे. किती छान आता आपलं फ्लफी असं हे बॅटर झालेलं आहे. मस्त अशी जाळी पडलेली आहे. आता आपण एका भांड्यामध्ये हे इडलीचं पीठ काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढ्या इडल्या बनवायचं तेवढं पीठ यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण प्रकारे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. जेवढ्या पिठाच्या तुम्हाला इडल्या बनवायच्या तेवढंच पीठ काढून घ्यायचं आहे. तुम्ही याच पिठापासून डोसे, उत्तप्पा तसेच
आप्पेही बनवू शकता, तेही खूप छान होतात ह्याच पिठापासून. आणि यामध्ये मी अर्धा चम्मच आता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकून. अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं बॅटर मस्त झालेलं आहे, एकदम सॉफ्ट आणि एकदम फ्लफी पांढरं शुभ्र असं हे बॅटर झालेलं आहे, आपलं तयार झालेलं आहे. आता आपण ज्या साच्याला, इडल्याच्या साच्याला जे तेल लावलेलं होतं त्यामध्ये आपण पोह्याच्या चमच्याने 2-2 चमचे आपण यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे. जास्त बॅटर टाकायचं नाही, 2-2 चमचे यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे. कारण आपल्या इडल्या ह्या शिजल्यानंतर त्या आणखीन जास्त फुगतात, त्यामुळे जास्त नाही बॅटर टाकायचं, 2च चम्मच टाकायचं आहे. अशा प्रकारे 2-2च चम्मच टाकून घ्यायचं आहे ना. अशा प्रकारे जर तुम्ही इडली बनवली तर एकदम परफेक्ट अशी होणार आहे. कोणी कोणी त्यामध्ये मेथी दाणे किंवा मग पोहेही टाकतं, तेही टाकायची अजिबात गरज नाही. तुम्ही जर अशा प्रकारे इडली बनवली तर ती एक नंबर होणार आहे. तुम्ही ही इडली सांबर किंवा मग शेंगदाण्याची चटणी, नारळाची चटणी कशाबरोबरही तुम्ही इडली खाऊ शकता. पूर्ण साच्यामध्ये मी आता हे बॅटर ओतून घेतलेलं आहे. आता आपण इडलीच्या भांड्याला उकळी आली का पाहून घेऊया. उकळी आलेली आहे. आता आपण एक एक साचा यामध्ये ठेवून देणार आहोत. अगोदर सगळ्यात छोटा साचा ठेवायचा आहे, नंतर थोडासा मोठा, अशा 4ही साचे एकदा ठेवून घ्यायचे आहेत. एकाच याच्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये एका टायमिंगला 16 अशा इडल्या होऊन जातात. आणि क्रिस क्रॉस असे ठेवायचे आहे, ते एकावर एक इडल्या येईल असं ठेवायचे नाहीत हे साचे. पूर्ण साचे अशाच प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत आता. आणि त्यावरती झाकण ठेवून आता याला आपण मीडियम गॅसवर 25 ते 30 मिनिट आता आपण याला शिजू द्यायचे आहेत आपल्या इडल्या. 25 ते 30 मिनटं झालेले आहेत. आता आपण चाकूने असं चेक करून पाहायचं आहे. आपल्या इडल्या आता खूप छान असे शिजलेले आहेत. आता सगळे साचे एक एक करून असे खाली काढून घ्यायचे आहेत. पूर्ण साचे एक एक करून खाली काढायचे. आपले इडल्या मस्त असे शिजलेले आहेत आणि मस्त गोल गोल आणि पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या इडल्या झालेल्या आहेत. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. अशा प्रकारे खूप छान होतात ह्या इडल्या आणि एकदम सॉफ्ट आणि फ्लफी स्पॉन्जी होतात. मस्त जाळीही येते याला. आता आपण इथे इडल्या थोड्याशा थंड झालेल्या आहेत 5 मिनटं. आता आपण याला काढून पाहूया. कडा थोड्याशा साईडने अशा लूज करून या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. अजिबात खाली चिटकत नाही. आपण याला खालून थोडंसं तेल लावलं होतं साच्याला, म्हणून पूर्ण इडल्या आता अशाच प्रकारे काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही चमच्यानी काढू शकता किंवा चाकूच्या टोकानेही याला काढू शकता. खूप इझी निघतात ह्या, जास्त काही अवघड जात नाही काढायला आणि खाली चिटकतही नाही बिलकुल. मस्त आणि परफेक्ट असे शिजलेले आहेत. आता अशाच प्रकारे सगळ्या इडल्या आता आपण काढून घेणार आहोत. मस्त पाहू शकता किती छान जाळी आलेली आहे याला आणि फुगलेल्या आहेत. आता सगळ्या इडल्या आपण अशाच काढून घेऊया. तोडून पण दाखवलेली आहे. मस्त अशी जाळी याला आलेली आहे इडलीला. भारी अशा इडल्या झालेल्या आहेत. यापासून तुम्ही इडली फ्रायही बनवू शकता, तोही खायला खूप छान लागतो. खूप मस्त आपल्या इडल्या झालेल्या आहेत. पूर्ण इडल्या आता मी यामध्ये अशा काढून घेणार आहे. लहान मुलांना इडली खूप आवडते. तुम्ही टिफिनलाही देऊ शकता इडल्या. अशा इडल्या तुम्ही एकदा नक्की करून पहा. आणि जर आवडल्या तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कशा झाल्या त्या. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की करून पाहिल्यानंतर जर तुम्हाला इडलीची रेसिपी आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्या तुमच्या इडल्या. किती छान जाळी पडलेली आहे पाहू शकता. मस्त सॉफ्ट अशा आणि एकदम स्पॉन्जी अशा पांढऱ्या शुभ्र ह्या इडल्या झालेल्या आहेत. एकदम मस्त दिसतात. आणि इडलीच्या पात्रात मी जे अर्ध लिंबू टाकलं होतं त्याने कलर पहा किती छान आलेला आहे याला.